ठाणे महानगरपालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने खुनी हल्ला करून त्यांच्या हाताची बोटे छाटणाऱ्या आरोपी अमरजीत सिंह यादव याला ठाणे कोर्टाने 7 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली। आरोपीला आणखी शिक्षा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली। पिंपळे या 30 ऑगस्ट 2021 रोजी कोविडच्या काळात पथकासह कासारवडवलीतील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेल्या होत्या। त्यावेळी यादव या फेरीवाल्याने पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता। यामध्ये पिंपळे यांची 3 बोटे तर पालवे यांचे 1 बोट यात कापले गेले होते। या गंभीर हल्ल्यात पिंपळे यांची बोटे तुटून खाली पडली होती। त्यांच्या डोक्यालाही मार लागला होता। कासारवडवली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी यादव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। याच खटल्याची सुनावणी 20 जून 2025 रोजी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आशुतोष भागवत यांच्या न्यायालयात झाली। पिंपळे यांच्यावरील जखमा या जीवघेण्या नसल्या तरी आरोपीचा हेतू जीवघेणा होता। हा हल्ला मर्मस्थळावर नसला तरी हातमध्ये आल्यानेच मर्मस्थळावर हल्ला वाचला। शिवाय हल्लेखोर वारंवार हल्ला करीत होता हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने ॲडव्होकेट हिरे यांनी सांगितले। अंगरक्षक पालवे यांच्यावरही खुनी हल्ला झाला। पिंपळे यांना या हल्ल्यातून वाचवल्यानंतरही आरोपीने त्यांना दमदाटी केली। सर्व साक्षी पुराव्याच्या आधारे खुनाचा प्रयत्नाच्या कलमाखाली 7 वर्षाची सक्त मजुरी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला 3 वर्ष सक्त मजुरी, सुरक्षा धोक्यात आणणे कलम 337 नुसार 2 वर्ष आणि आर्म ॲक्ट खाली 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। विशेष सरकारी वकील हिरे यांच्यासह विजय मुंडे आणि संजय कोकणे यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडली, तर आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट आशिष पांडे यांनी बाजू मांडली। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असतो। त्याच अनुषंगाने गेल्या 11 वर्षापासून 21 जून हा योग दिन सर्वत्र साजरा होत असतो। आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे जिल्हा प्रशासन आणि ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार निरंजन डावखरे, उपजिल्हाधिकारी सचिन चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक मनीषा शर्मा, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते। यावेळी ब्रह्मकुमारी पतंजली योग केंद्राचे साधक अनुयायी, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी, कर्मचारी, योग साधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने काही महिन्यांपूर्वी वृक्ष छाटणी मोहीम राबवली। या मोहिमेनंतर शहरात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार सुरूच असून गेल्या 3 दिवसात शहरात 35 वृक्ष उन्मळून पडले आहेत। या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसली तरी 11 वाहनांचे नुकसान झाले। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत। अशा घटनांमध्ये यापूर्वी काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। तसेच झाडांच्या फांद्या पडण्याचे प्रकारही घडत असून या फांद्या आणि झाडे वाहनांवर पडून वाहनांचे नुकसान होत आहे। असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने काही वर्षापूर्वी झाडांच्या बुंद्याभोवती असलेले सिमेंट कॉन्क्रीट काढून त्या ठिकाणी माती टाकण्याचे काम केले होते। तरीही वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार सुरूच होते। अनेकदा वृक्षांच्या फांद्या छाटणी करताना ती योग्य प्रकारे केली जात नव्हती। त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यादरम्यान वृक्षांचा तोल जाऊन ते पडत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती। यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना त्यांचा तोल जाणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते। परंतु त्यानंतरही शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे चित्र असून गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसादरम्यान 35 वृक्ष उन्मळून पडले तर 22 ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आज 21 जून 2025 रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्गदर्शनाखाली शेठ NKT सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थापक श्री नानजीभाई खिमजी ठक्कर ठाणावाला यांनी योग दिवसाचे योगाचे महत्त्व तसेच विविध योगाचे फायदे मुलांना समजून दिले. संपूर्ण सत्र सर्व विद्यार्थ्यांना योग, ध्यान, तंत्रे शिकण्यासाठी आणि योगामुळे साध्या व्यक्तीला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त बरे करता येते हे समजून घेण्यासाठी खूप मनोरंजन आणि उपयुक्त माहिती सांगितली. यावेळी डिग्री कॉलेजचे प्राचार्य श्री दिलीप पाटील, शेठ TJ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्रीमती मनीषा ठक्कर सहभागी झाले होते. या कार्यक्रमात डॉक्टर गिरीश कदम यांनी सर्वांना योगाचे प्रशिक्षण दिले व महत्त्व पटवून दिले. शेठ NKT इंग्रजी शाळा व कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती लिडिया सालियन यांनी पुनर्जीवित योग सत्राबद्दल प्रशिक्षकांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात योग आणि ध्यानाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात पुढाकार घेऊन मुलांना योग साधनेकडे वळवण्याचे प्रशंसनीय कार्य केले. योगासने, प्राणायाम आणि ध्यान हे ताण कमी करण्यासाठी प्रभावी यंत्र आहेत. दिवसभरात काही मिनिटे योग करणे शरीर आणि मन दोन्हीमध्ये दररोज जमा होणाऱ्या ताणतणावापासून मुक्तता मिळवण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीमती केतकी जोशी यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन मुलांना प्रोत्साहित केले. शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही या कार्यक्रमात मोलाचा सहभाग होता. हा जो आंतरराष्ट्रीय योगा दिवस याची संकल्पना आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत मोदीजी यांनी जी आणली आणि त्याचा पूर्ण समाजावरतील सर्व घटकांवरती विशेषतः युवा वर्गावरती जो परिणाम बघायला मिळतो की युवा वर्ग हा हेल्थ कॉन्शियस झालेला आहे आणि योगाचं एकंदरीत महत्त्व त्यांना पटलं आहे. पण योगा हा फक्त फिटनेस नसून हा योगा हा तुमचे एक बॅलन्सिंग तुमचं व्यक्तिमत्व असेल हे सगळं बॅलन्सिंग करण्याची ती एक क्रिया आहे. म्हणजे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल त्याच्यातून तुम्हाला व्यवस्थित वाटणं याकडे जो प्रवास असतो तो प्रवास म्हणजे हा योगा आहे. तर फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की हा एक सेलिब्रेशन म्हणून आपण हे न ठेवता ही आपली एक लाईफस्टाईल व्हायला पाहिजे आणि अशी जर लाईफस्टाईल युवकांनी आत्मसात केली तर मला वाटतं की योगी जे स्वप्न आहे आपलं फिट इंडिया आणि 2047चं भारताचं जे स्वप्न आहे तर ते अतिशय साकार व्हायला काही अडचण येणार नाही. योगा दिवस आमच्या महाविद्यालयामध्ये NSS, DLLE आणि IQAC यांच्या सहयोगाने जो हा योगा डे साजरा केला गेला आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी याच्याने सक्रिय भाग घेतला आणि उत्साहाने भाग घेतला आणि याच्यातून एक मेसेज हा सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही देऊ इच्छितो किंवा आपल्या एकूणच स्वास्थ्याचं आणि लाईफ स्किलचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्या आणि याच्यामध्ये जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यावरचाच आमच्याकडे एक सर्टिफिकेट कोर्स पण चालवला जातो योगाच्या ह्याच्यावरती, योगा आणि फिटनेसवरती. आणि हा कोर्स आयोजित करण्यामध्ये आमचे एक माजी विद्यार्थी आहे गिरीश कदम ते आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करतात. आणि हा जो कार्यक्रम आहे हा नुसता एक दिवसाचा नसतो आमच्याकडे, तर एक पूर्ण सर्टिफिकेट कोर्स हा 30 तासांचा सर्टिफिकेट कोर्स दरवर्षी चालवला जातो. मुंबईत ठाकरे गटाच्या वर्धापन दिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिम्मत असेल तर कम ऑन किल मी हे विधान केले होते. याच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. कम ऑन हेल्प मी हा काल्यात धावून जाणारे पहिले एकनाथ शिंदे असतात असे श्रीकांत शिंदे म्हणाले. कोणतीही दुर्घटना घडल्यास ते पहिले धावून जाणारे होते. आम्ही नेहमी वाचवण्याचाच विचार नेहमी करतो. चित्रपटातील संवाद अनेक जण वापरत आहेत अशी टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केले. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद विरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी विविध देशात आपली शिष्टमंडळे पाठवली. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळाली होती. हा दिवस
14 दिवसांचा अनुभव ठाणेकर जनतेसोबत करण्यासाठी डिप्लोमसी बाय डॉक्टर श्रीकांत शिंदे या मुलाखतीचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला. मी महाविद्यालयात असताना खासदार झालो. माझ्यातील विद्यार्थी आजही तसाच आहे. मला अभ्यास करायला आवडतो. मी आजही विविध बाबींचा अभ्यास करत असतो. भेट देणाऱ्या देशाचा अभ्यास केला. राष्ट्रप्रमुखांसोबत बसून देशाची बाजू मांडली असे शिंदे यांनी सांगितले. लायब्ररिया येथील राष्ट्रप्रमुखांनी मला सिनेटमध्ये बोलण्याची संधी दिली. अशी संधी मिळणे खूप अभिमानास्पद आहे असेही त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मी पूर्ण जगामध्ये जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली. पाकिस्तानचा बुरखा आम्हाला फाडायचा होता. ही संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली असेही ते म्हणाले. तसेच काँग्रेसच्या काही नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून प्रखरतेने भारताची भूमिका या दौऱ्यात मांडली. या नेत्यांकडून राहुल गांधींनी शिकावे. आपले खासदार जगात देशाची भूमिका मांडायला गेले तेव्हा राहुल गांधी पाकिस्तानच्या फायद्याचे बोलत होते असा टोला श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना लगावला. मुळात काही लोकांना याचा त्रास झाला की माझ्यापेक्षा नवीन खासदाराला पाठवलं कसे. त्यांच्याकडून टीका होत होती, पण प्रत्येकाला त्यांच्या लायकीनुसार पाठवले जाते असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.